असं वाटतं या ठिकाणी चित्र कसं? नक्कीच चांगलं आहे चित्र आणि आपण ज्यावेळेला एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो आणि त्याचा दिवस ज्यावेळेला जो दिवस येतो त्यावेळेला थोडंसं बर्डन असतं, परंतु मला असं वाटतं की अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आहे. सकाळी 6 पावणे 6 वाजल्यापासून सगळ्यांचे फोन येत आहेत की आम्ही पोचलो आहे, पोलिंग एजंट बसलेले आहेत, डमी बूथ लागलेले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हिटी आहे आणि काल रात्रीपर्यंत आमचे सर्व लोक पोलिंग एजंटला त्या फायली पोचवणं, त्यांना मार्गदर्शन करणं या सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मतदान हे मशालीला होईल याची मला खात्री आहे. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही वडिलांसाठी प्रयत्न केले, त्यांच्यासाठी कष्ट घेतले, ते कार्यकर्ता म्हणून त्यांच्या नेहमी भक्कमपणे त्यांच्या मागे उभा राहिला होतात. यावर्षी थोडं चित्र वेगळं आहे, त्यांची उणीव भासते का? कान मंत्र काय दिला असं? नक्कीच उणीव तर भासतेच. म्हणजे कोणी सोबत नसेल एखादा व्यक्ती तरी आपल्याला उणीव भासते आणि तिथं माझे वडील आहेत. जरी मनातनं ते मुलगा म्हणून मला त्यांचा आशीर्वाद असला तरी वैयक्तिकरित्या ते प्रचारात माझ्यासोबत नाहीत, कारण ते वेगळ्या पक्षासोबत आहेत. उणीव तर नक्की भासते, परंतु मला असं वाटतं की माझ्यासोबत त्यांच्या वयाचे, त्यांच्या अनुभवाचे अनेक शिवसैनिक आहेत, अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी आहेत आणि मला असं वाटतं की त्यांच्या माध्यमातून हा विजय आमचा नक्की होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून खरी खोटी, पक्ष कुठला हा कुठला, असे अनेक आरोप प्रत्यारोप झाले होते. या आरोपांकडे तुम्ही अतिशय भक्कमपणे उभा राहिलात, तसं उत्तरही दिलं. 4 जूनला हेच सगळे हेवे दावे जे आहेत ते तुमच्या बाजूने लागतील असा विश्वास? 100% लोकांनी ठरवलेलं आहे. महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या लोकांना ह्या गोष्टी आवडलेल्या नाहीत, तोडफोडचं राजकारण. कारण इथलं राजकारण हे वेगळ्या पद्धतीने होतं. मला माहीत नाही देशात कसं होतं, पण महाराष्ट्रातलं राजकारणाची एक संस्कृती आहे. ती संस्कृती मोडण्याचं काम काही महिन्यांपूर्वी, काही वर्षांपूर्वी झालेलं आहे आणि त्याला उत्तर नक्कीच महाराष्ट्रातले मतदार देतील.